नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. तर बघा, खरं तर वसुबारशी दिवशीपासून ह्या गवळणी घालायला सुरुवात करायची असते, पण पाडव्यापर्यंत 6वा दिवस येतोय म्हणून आम्ही बारशी दिवशी गवळणी घातल्या नाहीत. तर धनत्रयोदशीपासून गवळणी घालायला सुरुवात केलेली आहे. तर मध्ये मी बळी केलेला आहे. तर हे जे आहे ते गवळणींचं टोपलं आहे. तर 5 गवळणी पहिल्या दिवशी करतात आणि माझ्या साईडला जे आहेत ते 3 वाजंत्री आहेत. तर असं पहिल्या दिवशी आमच्या इथं तरी गवळणी केल्या जातात. तर इथं घरातली देवपूजा कामे आटोपून स्वयंपाक वगैरे करून पहिल्यांदा ही गवळणी मी घालून घेतल्या, कारण जास्त लेट पण करायचं नसतं. सकाळी 10च्या आत आपल्या गवळणी झालेल्या असाव्यात असं आमच्या इथं तरी म्हटलं जातं, म्हणून आम्ही लवकरच गवळणीची तयारी केलेली आहे. तर आणखी फराळ पण राहिलेला आहे करायचा, तर तो सुद्धा करायचा आहे. पण पहिल्यांदा देवपूजा आणि गवळणी झाल्या की मग बाकीचं काम राहिलं तरी काही वाटत नाही. फराळाचं मग करायला सुरुवात करायची आहे. तर इथं आता माझं फायनली सगळं झालेलं आहे आणि आता रांगोळी आणि हळदी कुंकू तेवढं लावायचं, अगरबत्ती आणि नैवेद्य दाखवायचा. अगरबत्ती मी इथं फक्त फिरवते आणि तुळशीत लावते, इथं लावत नाही खाली. आणि फूल वगैरे वाहते, असेल तर फुल. दारामध्ये जास्वंदीचं झाड आहे, भरपूर फुले असतात, पण आता आज मी देवाला पण वाहिली आहे. तर एकात दुसरं आहे आणि एकात दुसरं होतं ते असं दुसऱ्याने पण नेलेली आहेत फुले. तर आहे तेवढं इथं लावून घेते. पहिल्यांदा हळदी कुंकू लावते. तर रांगोळी पण छान अशी मी इथं काढलेली आहे. तर इथं पहिल्यांदा हळदी कुंकू लावून झाल्यानंतर मग एखादं फूल असेल तर ते वाहते. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही गवळणी करता का? करत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पलीकडे तुम्हाला गहू वाळत घातलेला दिसत असेल, तर ऊन कडक पडतंय ना, म्हणून गहू तिथं वाळत घातलेला आहे. म्हणजे गव्हामध्ये घाण काहीच नाही, कीड वगैरे नाही, पण कडक ऊन एकदा दिलं का मग त्याच्यामध्ये किडे वगैरे होत नाहीत, म्हणून पलीकडच्या साईडला गहू वाळत घातलेले आहेत. आणि इथं मग मी आता फूल पण आणते आणि वाहते इथं गवळणींना. तर 1-2च फुलं सापडली, तर एक मी जावेला दिलं आणि एक इथं वापरले. आणि तर चला, तर आता मग आज करंज्या करायच्या आहेत. तर इथं मी सारण करून घेतलेलं आहे. तीळ, शेंगदाणं आणि गूळ. तर हे तिन्ही मी म्हणजे तीळ आणि शेंगदाणं चांगलं असं सेपरेट भाजून नंतर त्याच्यामध्ये गूळ मिसळून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. वेलची पूड वगैरे टाकलेली आहे. तर इथं मैदा आणि गरम मिक्स असं करंज्यासाठी मी इथं मळून घेतलेलं आहे पीठ. तर आता हे करंज्या इथं आम्हाला करंज्या करायला खूप वेळ लागला, कारण दोघींच्या करायच्या होत्या. 2-2.5 तास गेले दोघींच्या करंज्या करायला आणि एवढ्या साऱ्या करंज्या केल्या आहेत, भरपूर अशा. म्हणजे जावेच्या पण एवढ्याच झालेल्या आहेत आणि माझ्यासुद्धा. तर एवढ्या करंज्या झाल्या. आणि त्याच्यानंतर बघा, संध्याकाळी दिवे वगैरे इथं लावलेले आहेत. तर दरवाज्यात उंबऱ्यात पण 2 ठेवले, तिथं तुळशीपाशी, गवळणींपाशी, असं जिथे आपल्याला ठेवू वाटेल तिथं दिवे लावलेले आहेत. तर दिवाळी म्हटलं की खूप प्रसन्न वातावरण असतं सगळीकडे. फराळाची लगबग, नवीन कपडे खरेदीची लगबग, लहान मुलांचे फटाके उडवण्यासाठीची लगबग. तर सगळं काही आनंद वातावरण असतं. तर लाईटवरचे किडे बघा किती पडले तिथं. आणि इथं पंती लावलेली. तर आज धनत्रयोदशी म्हणून धनाची पण आज पूजा करून घेते. तर इथं धनत्रयोदशीची पण पूजा इथं मी करून घेते. तर इथं मी एक कलश केलेला आहे आणि त्याला आपलं मार्गशीर्ष महिन्यातल्या लक्ष्मीसाठी जे मुकुट वापरतो तर तेच मी वापरलेलं आहे. नारळाला ते बांधलेलं आहे. आणि आपल्याकडे जे काही सोन्याचं एखादं गळ्यातलं आहे तर ते त्याला घालायचं. त्याच्यानंतर 5 पेल्यामध्ये मी 5 धान्य घेतलेली आहेत. तर त्याच्यामध्ये धनेसुद्धा एका पेल्यात घेतलेले आहेत. तर
कलश, खरं तर मातीचे कलश वापरतात, पण आमच्या इथं काही नाही ते भेटले, म्हणून मी 5 पेले घेतले आणि 5 पेल्यामध्ये धान्य 5 ठेवलेले आहेत। आणि मेन धनी आज खूप महत्त्वाचं असतं, तर ते मी घेतलेलं आहे। केळं ठेवलेली आहेत आणि आज करंजा केलेल्या होत्या म्हटल्यानंतर त्याचा नैवेद्य पण इथं मी नैवेद्यासाठी पण करंजा घेतलेल्या आहेत। तर इथं छान अशी पूजा पण करून मी इथं घेतलेली आहे। तर पूर्ण पूजा पण तुम्हाला दाखवते बघा, मस्त अशी। तर पैसे ठेवायचे राहिले होते म्हणून मी इथं पैसेसुद्धा ठेवले आणि पूजा करून घेतलेली आहे। तर कसा वाटला आजचा ब्लॉग मैत्रिणींनो? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। तर छान असं धनत्रयोदशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि दीपावलीच्या सुद्धा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।